गुड इव्हनिंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करते. गाईज, आजचा आपला टॉपिक आहे सांकेतिक भाषा. काल आपण बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या, त्याच्या पुढे काही क्वेश्चन जे आहेत ते कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात ते आपण आजच्या दिवशी प्रॅक्टिस करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या दिवसाची. पतझड़ हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते, उसी तरह कठिनाई और संघर्ष सहे बिना अच्छे अच्छे दिन नहीं आते. ठीक आहे, तरी याच विचाराने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतो. घ्यायच बघा, काल आपण 20 क्वेश्चन्स कव्हर केले होते. आजच्या दिवशी आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहोत. कमीत कमी 30 ते 35 प्रश्न तरी आजच्या दिवशी आपले झाले पाहिजेत, हा टार्गेट आपला असेल. ओके, तर बघूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, जर व्हिडिओ या शब्दासाठी VWREL असं संकेत आहे, चेअर या शब्दासाठी RZSXI असं संकेत आहे, तर बोर्ड या शब्दासाठी असलेला सांकेतिक शब्द कुठला? कुठला शब्द लिहाल तुम्ही? ठीक आहे, मग आता आपण काय करणार बघा. आपण बघणार की येस कशा पद्धतीने लिहिलाय हा शब्द. जर आपण पाहिला व्हिडिओ, तर आपल्याला इथे दिसतोय VWREL. अच्छा, आता जर तुम्ही इथे पाहिलं असतं, कोणाला असं वाटलं असतं की सर व्ही च्या समोर व्ही दिसतंय, ई च्या समोर ई दिसतंय, ठीक आहे, डी चा अपोजिट डब्ल्यू, आय चा अपोजिट आर असं दिसतंय. ठीक आहे, परंतु जर तुम्ही इथे जर पाहिलं असतं, बोर्ड बी च्या समोर बी दिसणारा एकही पर्याय नव्हता. ठीक आहे, आर च्या समोर आर दिसणारा कुठलाच पर्याय नव्हता. त्यामुळे थोडस विचार करायचं होतं बघा. व्ही चा अपोजिट ई, ई चा अपोजिट व्ही या पद्धतीने, आणि ओ चा अपोजिट एल. म्हणजे विरुद्ध अर्थी विरुद्ध अक्षर जे आहेत, विरुद्ध अक्षर ती इथे लिहिलेली बघायला भेटलं. जसं की बघा, सी चा अपोजिट एक्स, एच चा अपोजिट एस, ए चा अपोजिट झेड, आय चा अपोजिट आर आणि आर चा अपोजिट आय. या हिशोबाने हा बनला होता. तर बोर्ड, आता बोर्ड या शब्दाचं जर आपल्याला काय करायचं, कोड करायचं, तर बघा इथे आपण जर बोर्ड हा शब्द इथे लिहिला आणि याचं जर आपण क्रॉस वाला पार्ट बघितला, तर डी चा अपोजिट डब्ल्यू येणार आहे, बी चा अपोजिट वाय, ओ चा अपोजिट एल, ए चा अपोजिट झेड, आर चा अपोजिट आय, आय झेड एल वाय डब्ल्यू. पर्याय बी आपलं उत्तर आलं, पर्याय 2. ओके, चला पुढील प्रश्न पाहूयात. आता पर्याय 2 हे काय होतं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात, क्वेश्चन नंबर 22. चला गाईज बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये पीक दा पाचा अर्थ आहे व्हेअर आर यू, दा ना जाचा अर्थ आहे यू मे कम, आणि ना का साचा अर्थ आहे ही मे गो. तर या सांकेतिक भाषेमध्ये कम साठी कोणता संकेत येईल? कम या शब्दासाठी कोणता संकेत येईल? कम साठी असलेला संकेत कोणता? जे ए. क्वेश्चन 2 चं उत्तर जे. ओके, बघा काय झालं, कम इथे फर्स्ट लाईन मध्ये दिसत नाही, राईट. सेकंड लाईन मध्ये कम इथे दिसतंय, म्हणजे यांच्यापैकी दा ना जा यांच्यापैकी एक कोड याचा असेल. बाकी ठिकाणी कम दिसतोय का नाही बघा. जर आपण इथे पाहिलं डीए, डीए इथे रिपीट झालं, त्यामुळे डीए तर कोड नसेल. एन ए, एन ए इथे रिपीट झाला, म्हणजे हा देखील कोड नसेल. राहिलं काय, जे. कन्फर्म उत्तर असेल पर्याय दुसरा. ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 23. टाईप आपण सेम बघतोय. जे आयोगाने विचारलेले प्रश्न आपण इथे पाहतोय कशा पद्धतीने विचारले जाते, तर हा पॅटर्न जर तुमच्या लक्षात आला तर तुमचा जो 1 मार्क आहे तो फिक्स होणारच आहे. बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये याक ले दे म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक सेल ले म्हणजे ब्लड इज रेड, आणि मॉक पे दे म्हणजे स्काय अँड ब्लड. तर ब्लड साठी कोणता संकेत असेल? ब्लड या शब्दासाठी कोणता संकेत असेल? चला आता पाहूयात आपण नक्की कुठला वर्ड इथे, कुठला शब्द इथे येईल. अच्छा, काही झालं काय बघा. आपण पाहिलं ब्लड, आता स्काय अँड ब्लड. आता याच्यामध्ये मॉक पी दे याचा विचार करायचा आहे, राईट. ब्लड इथे दिसते आपल्याला, फर्स्ट लाईन मध्ये आहे का नाही? सेकंड लाईन मध्ये आहे, म्हणजे मॉक सेले मॉक पे दे. इथे रीड करता क्षणी लक्षात आलं मॉक हा वर्ड जो आहे हा कोड रिपीट झालाय, म्हणजे मॉक कन्फर्म उत्तर असेल. पर्याय 2 मॉक. पर्याय 2 मॉक हे काय असेल? कन्फर्म उत्तर असेल. गाईज का चुका होत आहेत बघा, एवढं सोपं असूनही अजूनही का मिस्टेक्स होत आहेत? लक्षात आलं का कसं आपण सिलेक्ट केलं ते? कमेंट करून सांगा पटापट. सर्वांना क्लिअर आहे? पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन.
अच्छा बघा, हा क्वेश्चन मी तुम्हाला काल सॉल्व्ह करून दाखवलं होतं, राईट? मॅन प्लस मॅन बरोबर NNN. उत्तर काय येत होतं? 185. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 25. बघा, हे प्रश्न ग्रुप सी मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. चला, एका सांकेतिक भाषेमध्ये लँग्वेज हा शब्द NDPJWDIH असं लिहितात, तर ऑफिशियल या शब्दाला सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहाल? बघ कसं दिलंय, लँग्वेज. ठीक आहे. कसं लिहिलंय? NDPJWDIH असं लिहिलंय. ऑफिशियल या शब्दाला कसं लिहाल ते आपल्याला विचारलंय. आपण काय करणार? L समोर दिसतंय MN म्हणजे +2 झालं. ABCD +3 झालं. NOP +2 झालं. GHIJ म्हणजे +3 झालं. UVW +2 झालं. ABCD म्हणजे +3 झालं. GHI +2. EFGH +3 म्हणजे काय झालं? पॅटर्न आपल्याला बघायला भेटला +2 3 2 3 2 3 2 3. हा पॅटर्न ऍप्लिकेबल राहणार आहे. एकामध्ये पहिल्यामध्ये 2 वाढवले म्हणजे O, नंतर बघितलं दुसरा लेटर येणार आहे Q. FGHI म्हणजे इथे येईल I. FGH म्हणजे इथे आला H म्हणजे QIH. आता हे 2 पर्याय तर गेले. अच्छा, पाहूयात आपण कुठला पर्याय आपल्याला इथे फायनल उत्तर भेटते. बघा, IJKL CDE. IJKL म्हणजे इथे काय यायला पाहिजे? L यायला पाहिजे. ठीक आहे. ABCLMNO म्हणजे काय झालं? तर उत्तर बघा, पर्याय 2 इथे मॅच होईल. उत्तर कुठलं मॅच झालं? पर्याय दुसरा मॅच झालं. ओके. 25 पर्यंतचे प्रश्न क्लिअर. फटाफट कमेंट करून सांगा गाईज. बघा, तुमचं रिप्लाय इथे दिसले पाहिजेत. जे जे प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करतोय त्यांचे रिप्लाय दिसले पाहिजे. ऍटलिस्ट जर नसेल समजलं आधी एक्सप्लेन केल्यानंतर तरी क्लिअर म्हणून तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूयात. 26वा प्रश्न. क्लर्क टायपिस्ट ग्रुप सी मध्ये विचारलेला हा प्रश्न होता. O+H+P बरोबर 39 असेल. E+J+O बरोबर 30 असेल. DIPLOMA म्हणजे डिप्लोमा या शब्दासाठी काय कोड बनेल? 71, 69, 70 की 77? आता इथे तुम्हाला ना पोझिशनल व्हॅल्यू ज्याने ज्याने पाठ केले मनापासून तो लगेच उत्तर देईल, परंतु ज्यांना 3 ते 4 वेळेला सांगून देखील ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना उत्तर देता येणार नाहीयेत, कारण तुम्ही कन्फ्युज होणार आहे तिथे की नक्की पोझिशनल व्हॅल्यू कशाची काय आहे. चला पटापट सांगा उत्तर काय येईल या 26व्या प्रश्नाचं. कीर्ती, ललिता उत्तर देते सर तिसरा पर्याय 70. ओके गाइज, बघा आता इथे पाहिलं आपण, O येते 15 वर, H येते 8 वर, P येते 16 वर, 30+8 किती झाले? 39. म्हणजे यांच्या पोझिशन व्हॅल्यूची बेरीज केली बघा. 5+10 15+15 काय झाले? 30 झाले. सेम थिंग करायची होती. डी येते 4 वर, I येते 9 वर, P येते 16 वर, L येते 12 वर, O येते 15 वर, M येते 13 वर, A येते 1 वर. ठीक आहे. या सर्वांचे ऍडिशन करायचे. ज्याला माहिती होतं त्याने सहजरित्या सांगितलं असतं. 13 16 29 आणि 12 41 51 56 56 57 आणि 13 70. व्हेरी गुड. उत्तर येणारे पर्याय 3 70. टोटल काढायचे होते फक्त आपल्याला. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 27. गुड. सतीश, मानसी, कोमल, प्रियंका, जागृती, पूजा सर्वांचं उत्तर जे होतं ते 70 उत्तर आलं होतं. चला आता इथे 27वा प्रश्न आहे. जर झऱ्याला ओढा म्हटलं, ओढ्याला धबधबा म्हटलं, धबधब्याला नदी म्हटलं आणि नदीला जर नाला म्हटलं तर होडी कशामध्ये चालेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर मग हा ग्रुप सीचा जो प्रश्न आहे, आता होडी कशामध्ये चालवणार आहे? तुम्ही नदीमध्ये चालवणार आहे बरोबर. झऱ्यात तर नाही चालवणार, ओढ्यात नाही चालवणार, धबधब्यात नाही चालवणार. नदीला काय म्हटलंय? नाला म्हटलंय. नाला म्हटलंय म्हणजे उत्तर काय येणार आहे? उत्तर काय येणार आहे? नाला. पर्याय 2 इथे काय असेल? आपलं उत्तर असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन दिला. एका सांकेतिक भाषेमध्ये हँड बरोबर 27 असेल, लेग बरोबर काय येईल? अच्छा बघा, H येते 1 वर, A येते 1 वर, N येते 14 वर, D येते 4 वर. 8 1 9, 9 4 13 आणि 14 27. म्हणजे इथे देखील पोझिशनल व्हॅल्यूची ऍडिशन बघायला भेटली.
मग लेग या शब्दाचा कोड काय बनेल तर एल येते 12 वर, ई येते 5 वर, जी येते 7 वर. काय उत्तर येईल? 17 अधिक 7 24. ओके, ऑप्शन 4 उत्तर आहे. व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न पाहूयात. 28वा प्रश्न त्याच स्वरूपातला प्रश्न आहे. चला तुम्ही आता उत्तर द्या बघू. कसं सॉल्व्ह करायचं हे समजलं ना? चला आता इथे उत्तर येते पर्याय बी. काय सर्वांचं उत्तर येत आहेत. ओके, बघ गाईज काय झालं, आपल्याला जो प्रश्न दिला होता, आता मी पूर्ण रीड करत बसत नाही की पृथ्वीला पाणी म्हणतात वगैरे. मी काय रीड करतो डायरेक्टली, मासे कोठे पोहतात. कारण एकदा प्रश्न सुरुवात झाली तिथे तुमच्या लक्षात आलं की नक्की काय विचारलं जातं ते बघायचं. मासे कोठे पोहतात, आता मासे पोहणार आहेत कशामध्ये? पाण्यामध्ये पोहणार आहेत. पाणी हे काय म्हणून ओळखले जाते? आकाश म्हणून ओळखले जाते. तर याचा अर्थ पर्याय बी आकाश हे काय असेल? उत्तर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा बघा, सबस्टिट्यूशन कोडिंगचा हा क्वेश्चन आहे, जो आपण यापूर्वी अशा पद्धतीचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर बघा, काल जे जे विद्यार्थी प्रेझेंट होते डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. इव्हन आपण सुरुवातीला जे ब्लड वाला कम वाला जो प्रश्न पाहिला, तो देखील याच टाईपचा क्वेश्चन आहे. आता वर्कसाठी कुठला कोड वापरण्यात आलेला आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. वर्क या शब्दासाठी कुठला कोड वापरण्यात आलेला आहे? पर्याय डी मानसी सर्वात सुरुवातीला उत्तर देतात. मानसी पवार, व्हेरी गुड. जागृती ललिता पूजा. बघा गाईज, FZ के उत्तर येत आहेत इथे. सर्वांची उत्तरं दिसतात पटापट, असे लाईन लागली पाहिजे यार. बघा खूप सारे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला क्लिअर आहेत हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इथे दिसलं पाहिजे. कमेंट टाकायला बिलकुल इथे दिरंगाई करू नका. ठीक आहे, लाजू पण नका. उत्तर चुकीचं आलं काही फरक पडणार नाहीये. बघा, वर्क या शब्दाला काय कोड म्हणून लिहिलंय तर बघा, वर्क फर्स्ट लाईन मध्ये दिसत नाही, सेकंड लाईन मध्ये वर्क हा शब्द दिसला, थर्ड लाईन मध्ये दिसला. चेक कसं करायचं बघा, जर कोणी नवीन असेल तर. बघा, दोन लाईन मध्ये वर्क शब्द दिसतोय म्हणजे दोन लाईन मध्ये कॉमन एक कोड देखील बघायला भेटेल. बघा इथे FZK इथे आहे, बाकी ठिकाणी दिसतंय का? नाही दिसत आहे, म्हणजे कन्फर्म इथे FZK भेटलाय. पुढे बघा, BZH नाहीच आहे. KIJ इथे आहे, परंतु KIJ इतर ठिकाणी देखील दिसते, त्यामुळे तो होऊ शकत नाही. XCI इकडे देखील आहे. WIC नाहीच आहे, म्हणजे FZK कन्फर्म कोड भेटला, पर्याय डी. ओके, चला पुढील प्रश्न. सिख या शब्दासाठी खालीलपैकी कोणता कोड असेल? सिख या शब्दासाठी कोणता कोड असेल? पर्याय CEHI. ओके, अच्छा बघ हेच काय केलं आपण. अच्छा इथे बघा, सिख फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये आहे, फोर्थ मध्ये नाहीये, म्हणजे कन्फर्म एकाच लाईन मध्ये कोड असेल. चला, KIJ रिपीट झाला होता, आपण काढून टाकलं. XCI रिपीट झाला होता, FZK आपण आताच पाहिलं. वर्कचा कोड भेटलेला, म्हणजे EHI कन्फर्म उत्तर असेल, पर्याय सी. अच्छा, कधी तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल की एस XCI हा कोड कशासाठी वापरण्यात आलेला आहे? XCI काय उत्तर सांगाल? XCI हा कोड कशासाठी वापरण्यात आलेला आहे? टू, व्हेरी गुड, टू. कारण बघा गाईज, गाईज जे पुट म्हणतात ना त्यांना मी सांगेल, झालं काय बघा, इथे समजून घ्या. XCI फर्स्ट लाईन मध्ये नाहीच आहे, सेकंड लाईन मध्ये आहे, थर्ड लाईन मध्ये देखील आहे, फोर्थ लाईन मध्ये देखील आहे. या तिन्ही लाईन मध्ये कॉमन आपल्याला बघायचं होतं. काही जणांना ना हा XCI दिसला नसेल, कारण त्याच्यावर काट मारण्यात आली होती, त्यामुळे कदाचित त्याच्यावर लक्ष गेलं नाही आणि त्यामुळे तुम्ही पुट हा उत्तर सिलेक्ट करत होता. एनिवेज काही हरकत नाही, ठीक आहे.
आपलं जे उत्तर येईल टू. टू टू हा वर्ड जो आहे तो याचं उत्तर असेल. ठीक आहे, आलं लक्षात ना? चला आता इथे आपल्याला विचारलंय की खालीलपैकी ग्रोथ या शब्दासाठी कोणतं संकेत वापरलेलं आहे? 66, 90, 41, 24. आता त्याच टाइप मध्ये पहिले आपल्याला वर्ड दिले होते, कोड दिले होते, लेटर्स दिले होते. आता इथे आपल्याला नंबर्स दिलेत. फॉर्मॅट सेम राहणार आहे. फक्त काय करायचं तुम्हाला शोधायचं की येस ग्रोथ वर्ड कुठे कुठे दिसतंय आणि मग त्याचा कोड काय बनू शकतो हे फक्त शोधायचं आहे. बाकी काही जास्त काय लोड घ्यायचं नाहीये. घाई नका करू, फक्त घाई करू नका, व्यवस्थित उत्तर द्या. व्हेरी गुड. बघा ग्रोथ हा फर्स्ट लाईन मध्ये दिसला शब्द, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये आहे का? येस आहे, फोर्थ मध्ये नाहीच आहे. म्हणजे जर पाहिलं 59 या लाईन मध्ये 59 नाही, 24 इथे आहे, 24 इथे देखील दिसते, 41 इथे आहे. काही जणांनी 41 उत्तर दिलं होतं ना, त्यांना मी सांगेल 41 इथे दिसत होता. ठीक आहे, इथे देखील दिसला तुम्हाला, परंतु ही लाईन तुम्ही मिस केली. इथे ग्रोथ हा वर्ड नाहीच आहे, त्यामुळे 41 उत्तर होऊ शकत नाही. 66 चा तर दुरून दुरून पण संबंध नाहीये, कारण या लाईन मध्ये 66 आहेच नाहीये. आणि 90चा पण दुरूनही संबंध नाही, या लाईन मध्ये 90 आहेच नाही. उत्तर येईल फक्त आणि फक्त 24. ओके, तर असे प्रश्न तुम्हाला दिले जातात. आता 41चा जो कोड आहे तो, 41 हा कोड कुठल्या शब्दासाठी वापरण्यात आलाय? जसं मी XCI बद्दलचं प्रश्न विचारला होता त्याच स्वरूपातला हा प्रश्न असेल. 41 हा कोणत्या शब्दासाठी वापरण्यात आलाय ते सांगायचं. पर सी इकॉनॉमी. व्हेरी गुड. चला बघा आता इथे काय झालं, इथे काय झालं 41 शॉर्टकट मारू नका इथे, कारण इकॉनॉमिक्स पण आहे आणि इकॉनॉमी पण आहे. तर इको जर तुम्ही म्हणाल तर चुकीचं इथे ठरेल. बघा 41 इथे 3 ठिकाणी दिसला, 3 ठिकाणी कॉमन जर वर्ड बघितला तर इकॉनॉमी, इकॉनॉमी, इकॉनॉमी बघायला भेटलं. ठीक आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय सी. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 33. बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये पुणे या शब्दाला 7355 असं लिहिलंय, मुंबई या शब्दाला 434219 असं लिहिलंय. तर त्याच सांकेतिक भाषेत कोल्हापूर, कोल्हापूर या शब्दाला कसं लिहाल? आता नंबर कोडिंग तुम्हाला दिलंय, सबस्टिट्यूशन कोडिंग तुम्हाला सोपी वाटली. आता इथे थोडस विचार करावा लागेल. आहे सिंपल आहे, परंतु तुम्हाला लॉजिक भेटलं पाहिजे लगेच. पूजा ठाणेदार इथे उत्तर देत आहेत. व्हेरी गुड पूजा, एक्सलंट. बघा या स्पीड मध्ये या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित होतं, कारण या टाईपचा क्वेश्चन मी तुम्हाला ज्या वेळेस मी टाईप शिकवले ना, कुठल्या कुठल्या टाईप्सवर क्वेश्चन्स होतात आणि कुठले कुठले पॅटर्न्स आणि कुठले कुठले लॉजिक्स लागतात, तर यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिपीट करायला सांगितलं होतं की सर एकदा पुन्हा एकदा आम्हाला समजावून सांगा. तर त्यांना मी रिपीट देखील सांगितलं होतं. ठीक आहे, काय केलंय बघा इथे पुणे 7355 लिहिलंय. आता पी येते 16 वर, 1 + 6 7 भेटलं. यू येते 21 वर, 2 + 1 किती भेटेल? 3 भेटलं. आणि एन येते 14 वर, म्हणजे 1 + 4 किती भेटेल? 5 भेटलं. आणि ई सिंगल डिजिट आहे, 5 जसेच्या तसे लिहिलं. ठीक आहे, या स्वरूपात आपल्याला लिहायचं होता. ठीक आहे, आता इथे काय करायचं बघा, आपण जर इथे कोल्हापूर हा शब्द बघायला गेलो, के येते 11 वर, ओ येते 15 वर, एल येते 12 वर, एच येते 8 वर, ए येते 1 वर, पी येते 16 वर, यू येते 21 वर, आर येते 18 वर. 1 + 1 2, 1 + 5 6, 1 + 2 3, 8 जसेच्या तसे येईल, 1 जसेच्या तसे येईल, 1 + 6 7, 2 + 1 3, 1 + 8 9. 26 38 17 39 पहिला पर्याय इथे उत्तर होता. ललिता, पूजा, कोमल, प्रियांका, पूजा देवकर, अगदी परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, सम ऑफ पोझिशन आपण केले, सिंगल डिजिट कन्व्हर्जन. बघा आठवतंय, काल मी सांगितलं होतं, रिपीट करून देखील सांगितलं होतं, लॉजिक याच्यामध्ये काय बघायला भेटलं आपल्याला? सिंगल डिजिट कन्व्हर्जन. ओके,
बाकीचे ज्यांनी उत्तर नव्हतं दिलं क्लिअर झालं गाईच? क्लिअर झालं क्वेश्चन? चला पुढचा प्रश्न पाहूयात. 34वा प्रश्न. अशा स्वरूपात देखील तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल, तर त्यावेळेस देखील उत्तर आलं पाहिजे. एकच क्वेश्चन आहे, खालील रीड करा, वर रीड करा. ठीक आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर 51 स्टार 71 बरोबर 48 असेल, 92 स्टार 23 बरोबर 55 असेल, 73 स्टार 44 बरोबर 80 असेल, तर 45 स्टार 34 बरोबर किती? सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन, इझी क्वेश्चन आहे. सतीश सर्वात सुरुवातीला आपण उत्तर दिलंय. गुड. पर्याय सी. गुड. कारण बघा गाईज काय करायचंय आता इथे जर आपण पाहिलं क्वेश्चन जो विचारण्यात आला होता याच्यामध्ये 5 अधिक 1 6, 7 अधिक 1 8, 8 गुणिले 6 48 बघायला भेटलं. बघा हे 51 वरून 6 बनवले आणि हे 71 वरून 8 बनवले. ओके. मग तसं 4 अधिक 5 9 गुणिले बघा हे 45 होतं ना त्याच्यावरून बनवलं 9 आणि हे जे 34 होतं त्याच्यावरून काय बनेल 7. 9 7 काय उत्तर येईल? 63. पर्याय सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता हा क्वेश्चन थोडा मोठा आहे. बघूयात किती जणांनी असे प्रश्न सॉल्व्ह केलेत कमेंट करून सांगा. चला पटापट. याच्या आधी जर केले नसेल तर फर्स्ट टाइम असेल तर ऍप म्हणून टाईप करून पाठवा. आणि आपण हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर असंच प्रश्नांचं प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे याच सेशन मध्ये. त्यावेळेस तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन्स आले पाहिजेत सॉल्व्ह करता. अच्छा बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांनी पहिल्यांदा असा प्रश्न पाहिलाय. ओके. बघ गाईज लक्ष द्या, प्रॉपरली लक्ष द्या काय सांगतोय मी. ठीक आहे. सारखं सारखं इथे जर कुठे मध्ये जर समजलं नाही ना तिथेच म्हणा की सर तिथेच हँड रेज करा. ठीक आहे. जर कुठे समजलं नाही तर तिथे हँड रेज करा. बघ खाली संख्यांच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. आता कुठल्या ओळी? तर यावाल्या रो 1 आणि ही रो 2. ओके. या 2 ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचं मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा आहे. बघ किती नियम दिलेत आपल्याला? 5. 5 नियम दिलेत. आता यांच्यापैकी एका वेळेस एक ऍप्लिकेबल होतं. 5 पैकी एक नियम लागतोय. संख्यांचा हिशोब कसं करायचं? डावीकडून उजवीकडे. आता आपल्याला पहिला नियम काय सांगितलंय बघा. पहिला नियम सांगितलाय जर एका 2 अंकी समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या आली तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. म्हणजे जर असं काय असेल तर समनंतर सम असेल तर भागाकार होईल. नियम क्रमांक 1 बघा बारकाईने सांगतोय बघा पुन्हा एकदा सांगतोय. जर एका समसंख्येनंतर दुसरी एक समसंख्या आली तर पहिल्या संख्येला दुसरीने काय करावं? भागावं. म्हणजे इथे काय झालं? भागाकार. ओके. दुसरा नियम एका समसंख्येनंतर अविभाज्य संख्या म्हणजे प्राईम नंबर. बघा समसंख्येनंतर जर तुमच्याकडे प्राईम नंबर आला तर दोन्हींचा गुणाकार करावा. म्हणजे जर असं असेल तर गुणाकार होईल. तिसरा नियम सांगतो जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर दोन्हींची बेरीज करावी. म्हणजे बघा विषम नंतर पुन्हा एकदा विषम असेल तर इथे काय होईल? बेरीज होईल. इथे आपण काय करतोय? बेरीज करतोय. ठीक आहे. दोन्ही संख्यांची बेरीज. चौथा नियम सांगतोय जर एका 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. अच्छा बघा गाईज आपल्याकडे ज्या 3 संख्या दिल्यात 125 64 एका वेळेस 2 संख्यांचा विचार करायचा आहे. डावीकडून आपण उजवीकडे जातोय म्हणजे 125 नंतर 64. आपल्याला नियम 4 इथे लागू होताना बघायला भेटतंय. नियम 4 काय सांगतोय? 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी संख्या आली, 2 अंकी संख्या आली, तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. म्हणजे 125 वजा काय होईल? 64. इथे वजा होईल. उत्तर काय राहील आपलं? 61. बघा इथपर्यंत क्लिअर आहे. 125 मधून 64 का वजा केलं? कारण नियम क्रमांक 4 आपण इथे लागू केला. एका 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करायचा. 125 वजा 64 केलं उत्तर आलं आपलं 61. आता आपल्या पहिल्या रांगेतील संख्या कुठली बाकी राहिले? पहिल्या रांगेतली संख्या कोणती बाकी राहिले?
33. म्हणजे 61 आणि 33 या दोन संख्यांचा विचार करायचा आता आपल्याला. आता इथे आपण 125 वजा 64 केलं, आपल्याला भेटलं 61. किती भेटलं आपल्याला? 61 भेटलं. आता 61 आणि 33 चा विचार करायला गेलो, तर दोन्ही विषम संख्या आहेत. विषम संख्या आणि विषम संख्या जर आल्या, विषम नंतर विषम संख्या आल्या तर बेरीज करायची, म्हणजे आपल्याला रिझल्ट किती भेटेल? 94. पहिल्या ओळीचं मूल्य किती भेटलं आपल्याला? 94 भेटलं. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल आता. जर काही कन्फ्युजन असेल तर आत्ताच विचारा मला. 94. मला तर वाटते नसेल कन्फ्युजन, कारण बघा एवढ्या स्लो मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. जनरली मी एवढ्या कमी स्पीड मध्ये नाहीच शिकवत आहे, परंतु येस, हा प्रश्न बरेच विद्यार्थ्यांसाठी नवीन होता, त्यामुळे आपण थोडं स्लो चाललोय. ठीक आहे, आता काय सांगितलंय बघा, आपल्याला दिलंय जर पहिल्या ओळीचं मूल्य x असेल, म्हणजे x जागी इथे काय येणार आहे? 94. तर दुसऱ्या ओळीचं मूल्य किती येईल? म्हणजे हे आपल्याला उत्तर जे येईल ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. काय झालं बघा, एका 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या आली, जसं की 282 नंतर पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे ना 94. तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे, म्हणजे इथे काय होणार आहे? भागाकार होणार आहे. म्हणजे काय झालं? 282 भागिले 94, उत्तर काय भेटेल आपल्याला? 3. उत्तर काय आलं आपलं? 3. मग आता आपल्याकडे संख्या कुठली बाकी राहिले? 39. म्हणजे 3 आणि 39 यांचा विचार केला तर दोन्ही विषम संख्या आहेत, आणि दोन्ही विषम संख्या असतील तर त्यांची बेरीज करायची, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय 2 42. उत्तर काय आलं? पर्याय 2 42. का? कारण बघा आपल्याला 282 नंतर 94 पूर्ण वर्ग नसणारी संख्या भेटली. 3 अंकी संख्येनंतर आपण काय केलं? पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागलं, आपल्याला उत्तर भेटलं 3. आणि मग जी 39 ही संख्या राहिलेली, म्हणजे 3 आणि 39 चा विचार आपण केला तर दोन्ही विषम संख्या आहेत, आणि विषम संख्या जर दोन्ही असतील तर त्यांची बेरीज करायची होती, म्हणून 3 अधिक 39 बरोबर 42 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, जाऊयात आता पुढील प्रश्नांकडे. असे प्रश्न आपल्याला पुढे देखील बघायला भेटतील, डोंट वरी. जेणेकरून बघा तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे पुढे देता येणारच आहे. चला तर हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात आता. विचारलेला प्रश्न आहे 36वा प्रश्न. पुढील प्रश्न संख्यांच्या पिरॅमिडवर आधारित आहेत. आता एक पिरॅमिड दिले आपल्याला, असं पिरॅमिड दिलंय, तर तुम्ही त्याचं निरीक्षण करून योग्य उत्तर द्यायचंय. 9510 चं रिलेशन 13812 असं आहे, तर 2109 चं रिलेशन कशासोबत आहे? असे प्रश्न खूप कमी जण बघतायत, म्हणजे असं जनरली अवेलेबल होत नाही, कुठेही सर्व ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत नाही. प्रॅक्टिस तुम्ही करत असाल चांगल्या ऍप्लिकेशन्स वरून, जसं की आपलं ऑर्डर 24/7 ऍप्लिकेशन आहे, या ऍप वरून वगैरे करत असाल तर तुम्हाला असे डिफरंट डिफरंट लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, पाहूयात किती जणांना इथे लॉजिक भेटते. काय उत्तर यायला पाहिजे? टाइम लागला चालेल, परंतु उत्तर भेटलं पाहिजे. लक्षात घ्या, उत्तर तुमच्याकडूनच अपेक्षित राहील. क्वेश्चन मात्र सोपा आहे. व्हेरी गुड. उत्तर सतीश, सुमेध, कोमल, अगदी परफेक्ट उत्तर दिलं. गाइस बघा, या पद्धतीचं उत्तर अगदी परफेक्ट काढलं. तुम्ही काय केलं होतं बघा, इथे बघा 95-10. आता तुम्ही काय केलं असेल, कदाचित तुम्ही याच्यामध्ये ना रिलेशन शोधत बसला असाल, परंतु गाइस बघा काय केलं होतं, 9 5 10 एक त्रिकोण बनवला. इथे काय दिलंय? 13 8 12. 13 8 12. त्याच त्याच रो मध्ये आपल्याला हा एक त्रिकोण भेटला. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघूयात. आता त्याच्या पुढे आपल्याला जो पार्ट दिलाय तो काय दिलाय बघा, 2 10 9. 2 10 9 भेटलं आपल्याला. मग इथे काय 2च्या लाईन मध्ये कोण होतं? 4. 4 पासून कुठपर्यंत येऊ आपण? 12. 4 12 13. हे आपलं काय असेल? उत्तर असेल 4 12 13, पर्याय सी. क्लिअर? तर जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. सोपा होता ना? आता वाटलं असेल सर एवढा सोपा होता, आम्ही भलतच काहीतरी विचार करत बसलो आहे ना. असंच काहीतरी झालं असेल ना, तुम्ही एक्स्ट्रा एक्स्ट्रा विचार करत बसला असाल की नक्की झालंय का याच्यामध्ये.
चला एनिवे जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. आता हा एक क्वेश्चन दिला आपल्याला, जर एका सांकेतिक भाषेमध्ये सुपर हा शब्द HFKVI असं लिहिलं असेल तर मार्केट हा शब्द कसं लिहा, तर सोपा प्रश्न आहे बघा. एस चा अपोजिट एच येतं, यू चा अपोजिट आहे, पी चा अपोजिट के, ई चा अपोजिट व्ही, आर चा अपोजिट आय. HFKVI असं लिहिलं, HFKVI. मार्केट, मार्केट म्हटलं तर प्रत्येकाचं प्रत्येक लेटरच्या विरुद्ध अक्षर लिहायचं आहे. ठीक आहे बघा, एम चा अपोजिट एन, ए चा अपोजिट झेड, आर चा अपोजिट आय, के चा अपोजिट पी, ई चा अपोजिट व्ही, टी चा अपोजिट जी. म्हणजे एन झेड आय पी व्ही जी, एन झेड आय पी व्ही जी पहिलाच पर्याय आपल्याला बघायला भेटला, ऑप्शन 1. ओके, चला पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 38. अच्छा, याला याला काय म्हणतोय आपण, कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणतोय. ठीक आहे ना, हा जो टाइप आहे हा कंडिशनल. सबस्टिट्यूशन सर्वात सोपं असतं. ठीक आहे, कंडिशनल थोडस टाइम टेकिंग असतं. आणि बाकी नंबर लेटर जे आहे, नंबर कोडिंग लेटर कोडिंग, याच्यामध्ये लकीली जर लॉजिक लागलं तर लगेच क्लिक होणार, नाही तर मग थोडस विचार करावा लागतं, असं होतंय नंबर कोडिंग लेटर कोडिंग मध्ये. ठीक आहे, चला आता इथे क्वेश्चन नंबर 38 पाहूयात काय विचारलंय. बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येईल ना, डायरेक्टली तुम्ही काय करत बसाल, तुम्ही जर असं करत बसलात की पूर्ण रीड केलं, काय दिलं, अक्षर प्रत्येक दिलं, अक्षर कोड दिले, अटी काय काय दिले त्या पाहू आणि मग प्रश्न, नाही जमणार आहे. काय करायचं, डायरेक्टली मूव्ह करायचं. अप्रोच काय असला पाहिजे आपला, की डायरेक्टली आपण मूव्ह केलं पाहिजे कशावर, क्वेश्चनवर. 6%@9#3 आपण हे लिहिलं. ठीक आहे, आपण मग त्याच्यानंतर अटी रीड करायला घ्यायचं. समूहातील पहिलं आणि अंतिम पद दोन्ही विषम अंक आहेत का, नाही आहेत. एक सम एक विषम लागत नाही ही अट. पहिलं एक पद प्रतीक रीड करत बसूच नका, कारण एवढा टाइम आपल्याकडे नाहीच आहे, एक्झाम मध्ये आपल्याकडे टाइम नसणारच आहे. पहिलं एक पद विषम अंक आहे का, नाही आहे. पहिलं पद सम अंक आणि अंतिम पद एक विषम अंक आहे का, येस आहे. हा सम आणि हा विषम, म्हणजे ही कंडिशन डी अप्लाय होते, डी अट लागू होईल. ठीक आहे, मग डी अट आपल्याला काय सांगते, की दोघांचे विषम अंक संकेताने रूपांतर करावे. विषम अंक कुठला होता, 3. 3चा संकेत काय आहे, एफ आहे, म्हणजे दोघांच्या जागी एफ एफ लिहावं लागेल. एवढे जर केले तर आपल्याला उत्तर भेटून गेलं 2. बाकी कुठेही एफ एफ दिसतच नव्हतं. ठीक आहे, बाकी तुम्ही जर मॅच केलं असतं, पर्सेंटला तुम्हाला आरच भेटणार आहे, ऍट द रेटला तुम्हाला जीच भेटणार आहे. ठीक आहे, ते करत बसायची आवश्यकता बिलकुल नाहीये, डायरेक्टली तुम्ही इथे RGND हे तुम्हाला भेटणारच आहे. ठीक आहे, जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. 39 नंबरचा क्वेश्चन. एका विशिष्ट कोड भाषेमध्ये लाईव्ह टुडे लाईक लास्टला RAMUPEK असं म्हटलंय. अशाच पद्धतीने पुढील 3 लाईन दिल्यात. तर दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये डे वॉज गुड साठी कोड काय आहे. डे वॉज गुड साठी काय कोड असेल. ओके, पर्याय तिसरा PAKUDA. बघा गाईज काय केलं आपण, जर इथे पाहिलं असतं, गुड डे आपल्याला इथे भेटते. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आलं लक्षात. अच्छा, की वॉच हा शब्द कुठे दिसतोय का, नाहीच आहे ना, इकडे वॉच कुठे दिसत नाहीये, म्हणजे याचा कोड न्यू असेल. न्यू न्यू कोड कुठला जो काही असेल याच्यामध्ये दिलेला तो याच्यासाठी होईल.
डे गुडचं आपण काय बघणार आहोत इथे पार्ट. अच्छा बघा, ए साठी काय यूज झालं होतं हे जर आपण पाहिलं तर ए साठी यांच्यापैकी कॉमन जर आपण बघितलं एस यू दिसते, कॉमन एस दिसते. ठीक आहे, आणखी काही कॉमन दिसते की याच्यामध्ये नाही. चला आता इथे टुडे जर आपण पाहिलं असतं, हा टुडे इथे दिसते, हा टुडे इथे दिसते, यांच्या दोघांमध्ये कॉमन आर ए इथे नाहीये. एम यू आहे इथे, येस आहे, एम यू गेला म्हणजे डाकू. आता हे डी ए के यू याच्यासोबत न्यू कोड जो असेल, इथे डी ए के यू नव्हताच, इथे पण नव्हता, आलं उत्तर सरळ, न्यू कोड होता पी ए, हे याचं उत्तर झालं. क्लिअर? पी ए के यू डी ए, सिक्वेन्स डझंट मॅटर, सिक्वेन्स मॅटर करत नाही, हे लक्षात घ्या. चला आता हा प्रश्न 40वा प्रश्न तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचा आहे. हा विचारण्यात आलेला प्रश्न 2000 आय थिंक 18 की 19च आहे मला वाटतंय. टॅक्स असिस्टंटचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरलेले आहेत. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरलेली आहेत. तर यावरून के गुणिले, बघा एक गुणिले टाईप सर्कल मध्ये दिलेला आहे, प्लस टी डिवाइड ई आणि उलट स्वस्तिक दिलेला आहे, इंटू पी ची किंमत किती येईल. मॅथमॅटिकल ऑपरेशन टाईप दिलेला आहे, कीर्ती चव्हाण म्हणते चौथा पर्याय उत्तर येईल. ओके, प्रियंका देखील म्हणते 4. ओके गाइज, काय केलंय बघा, आपल्याला काय करायचं, के ची काय इथे कोड काय दिलं, के कशासाठी वापरलाय 8, 8 गुणिले 7 अधिक टी, टी कशासाठी वापरलाय 6 भागिले ई, ई कशासाठी वापरलाय 2 भागिले 2, पुढे काय दिलंय वजा 4 आणि गुणिले पी, पी म्हणजे किती दिलं इथे 5. अच्छा, आता इथे पहिले भागाकार करणार म्हणजे 6 भागिले 2 केलं 3, 7 8 56 अधिक 3 59 वजा 20 39. ठीक आहे बघा, 59 वजा 20 केलं तर आपल्याला उत्तर काय भेटलं 39, जे की पर्याय 4 मध्ये बघायला भेटलं. ओके, तर बघा असं जरी प्रश्न विचारला, आता प्रश्न काही जणांना वाटतं की थोडस किचकट वाटतंय वगैरे, परंतु हे कंडिशनल नव्हतं, हे नॉर्मल वे मध्येच होतं, फक्त एक मॅथमॅटिकल ऑपरेशनचं रूप त्याला दिलं होतं, मॅथमॅटिकल ऑपरेशनचं रूप तिथे देण्यात आलं होतं, हे आपल्याला इथे बघायला भेटलं. राईट, चला पुढचा प्रश्न बघा. गट घटकांची कोडिंग करण्याची जी अट आहे ते खाली दिलेली आहे. आता इथे अटी रीड करत बसायच्या नाहीये, डायरेक्टली आपल्याला मूव्ह करायचं क्वेश्चन कडे. क्वेश्चन आपल्याला दिलाय WX6ZFI, सॉरी ZF1. बघा आता इथे डायरेक्टली अट रीड करायला आता सुरुवात करा. पहिलं अक्षर स्वर आहे का नाही आहे, पहिला आणि शेवटचा अंक विषम नाहीच आहे, पहिलं अक्षर व्यंजन आहे आणि शेवटचा अंक विषम अंक आहे का, येस आहे. तर प्रथम आणि अंतिम घटकाच्या कोडचे आदान प्रदान केलं जावं. आदान प्रदान केलं जावं म्हणजे इंटरचेंज करावं, अदला बदल, इंटरचेंज करणं, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो अदला बदल करणं. ओके, मग आता इथे काय झालं, पहिलं अक्षर व्यंजन डब्ल्यू चा कोड होता इन्फिनिटी टाईप, तो इकडे शेवटी जाईल, आणि 1 चा कोड काय होता, तर हे पॉवर इकडे गेलं सुरुवातीला. ओके, चला पुढे एक्स चा कोड जो आहे तो रजिस्टर्ड मार्क लिहिला आपण, 6 लिहिलं आपण, झेड चा कोड @ ॲप चा कोड डॉलर आपण सर्व लिहिलं. तर असं मॅच होणारा जर आपण पर्याय बघितला तर आपल्याला कुठे बघायला भेटला, पर्याय सी. पर्याय सी काय असेल आपलं उत्तर येईल इथे. ओके, चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 42. दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये दर को साठी कुठला संकेतांक शक्य आहे.
बघा दच गो या लाईन मध्ये दिसतंय. PMKC FIRO FI बघा इथे दिसते, इथे दिसते, इथे दच गो कुठलाही वर्ड दिसत नव्हतं, त्याला कॅन्सल केलं. RO कॅन्सल झालं, उरलं आपल्याकडे PMKC. पर्याय सी उत्तर आलं इथे देखील, पर्याय सी. ओके, चला 43वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 6, 7, 9 म्हणजे स्मॉल इज बॅड, 8, 7 म्हणजे बॅड अँड अगली, 9, 1, 8 म्हणजे बॉय इज अगली. तर साठी कोणतं संकेत वापरलं आहे? 6, 8, 9 पैकी स्मॉल साठी काय संकेत वापरलाय? अच्छा, पर्याय 1 6. ओके, काही जण 5 म्हणतायत. ओके, गेट झालं काय बघा. 5 हे चुकीचे उत्तर असणार आहे, कारण स्मॉल म्हटलं तर स्मॉल इज बॅड 6, 7, 9 यांच्यापैकीच एक कोड असणार आहे. 6, 7, 9 पैकीच एक कोड असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा स्मॉल एकाच ठिकाणी दिसत होता, इज आपल्याला रिपीट झालेलं बघायला भेटलं. इजचं कोड जर आपण रिपीट झालेलं बघितलं 918 यांच्यापैकी कुठला रिपीट झालं? 9 इज साठी असेल, त्यामुळे हा देखील उत्तर नसणार आहे. पुढे राहिलं काय काय, इथे काय रिपीट झालं बघा? बॅड, बॅड. दोघांमध्ये कॉमन जर पाहिलं तर 7 म्हणजे हा बॅडचा कोड झाला, तर हा देखील गेला. राहिला फक्त आणि फक्त 6 स्मॉलचा कोड असेल. नेक्स्ट क्वेश्चन, हा देखील टॅक्स असिस्टंट साठी विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये MXY DAS ZCI म्हणजे गुड लिटल फ्रॉक. ठीक आहे, पुढे काही माहिती दिली आणि आपल्याला विचारलं या भाषेमध्ये फ्रॉक साठी कोणता शब्द संकेत वापरण्यात आलेला आहे? फ्रॉक या शब्दासाठी कोणता शब्द संकेत आहे? MXY. क्या बात है, क्या बात है. कौशिक, अमृता, कीर्ती, रुपाली, जागृती, पूजा. बघा गाईज, आता इथे जर बघितलं फ्रॉक, गुड लिटल फ्रॉक साठी यांच्यापैकी एक आपल्याला पाहिजे होतं, राईट? ठीक आहे. अच्छा, फ्रॉक इथे दिसलं, बाकी फ्रॉक कुठे दिसते का इतर लाईन मध्ये? नाहीच आहे. म्हणजे कॉमन जर आपण बघायला गेलो तर बघायचं, इथे बघा DAS कुठे रिपीट झाले का? येस झालंय. ZCI इथे दिसतंय, इथे दिसतंय, म्हणजे गेला. राहिला MXY. ओके, चला. IO कशाचा कोड आहे? IO फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड लाईन मध्ये IO आहे का? येस आहे, इथे IO. थर्ड मध्ये आहे का? येस आहे. फोर्थ मध्ये नाहीये. या दोन लाईन मध्ये मार्स दिसत नाहीये, इन दिसत नाही, इंडियन्स येस दिसतंय. उत्तर आलं पहिला पर्याय, इंडियन्स. ओके, चला. आता बघा मी तुम्हाला जे प्रश्न शिकवलं होतं, ज्याच्यामध्ये लास्ट टाइम आपण पाहिलं की येस दोन रो दिलेले असणार आहेत आणि त्या दोन रोजचा विचार करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. तर आता हे किती जणांना क्लिअर झाले ना, ते आता इथे समजणार आहे. ठीक आहे, तुमच्या परीने प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला. क्वेश्चन विचारलंय बघा, दोन ओळींच्या परिणामाची बेरीज शोधायची, म्हणजे जे रिझल्टंट असणार आहे ते रिझल्टंटची जर आपण इथे बघायला गेलो, ऍडिशन किती बघायला भेटते? दोन रोज आहे, दोन रोजचे जर आपण रिझल्टंट जर व्हॅल्यूज आल्यात आपल्याकडे, ज्या व्हॅल्यूज आल्यात त्या व्हॅल्यूजची आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर काय येईल बघा, आपल्याकडे फर्स्ट रो मध्ये दिले 7 4 5, सेकंड रो मध्ये दिसते 6 13 2, आणि दोघांचंही रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर काढायचंय. अठ्याहत्तर, 52, 64, 46 असे चार पर्याय दिलेत आपल्याला.
कीर्ती, ललिता, कोमल उत्तर देत आहेत इथे की 46. ओके, गुड. बघा बाकी विद्यार्थी कमेंट करायचंय बघा, क्लिअर झालंय की नाही हे देखील सांगायचंय. पूजा देखील उत्तर देते पर्याय डी, सर्वजण पर्याय डी म्हणतायत. ओके, बघ कसं कराल. आपल्याकडे संख्या दिले, फर्स्ट रो चा विचार केला 7 आणि 4, आपण 7 आणि 4 चा विचार करू. पहिले एक समसंख्या आहे का नाही, पहिले विषम संख्येनंतर पूर्ण वर्ग संख्या आहे का, येस आहे. विषम संख्या नंतर पूर्ण वर्ग संख्या, त्या वर्ग संख्या आणि विषम संख्येतील फरक हा निकाल असेल, म्हणजेच यांच्यात मायनस होईल. 7 वजा 4 बरोबर किती भेटलं, 3. हे रिझल्टंट आलं आपलं 3. आता त्याच्या पुढची संख्या होती 5, म्हणजे एका विषम संख्येनंतर काय येते आपल्याकडे, विषम संख्या. दोन्ही विषम संख्या आल्यात, या दोन्हीच्या दोन्ही काय आलेत, विषम संख्या आल्यात. म्हणजे एका विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या आली परंतु परिपूर्ण वर्ग नाहीये, तर त्या दोन्ही क्रमांकाची बेरीज करून निकाल मिळेल. म्हणजे 3 अधिक 5 केलं, आपल्याला उत्तर भेटलं किती, 8. इथे पहिल्या लाईन मध्ये किती आलं आपलं उत्तर, 8 आले. ठीक आहे, दुसऱ्या लाईनचा विचार करूया. दुसरी लाईन आपल्याला दिली आहे 6 आणि 13चा पहिले आपण विचार करूयात. ठीक आहे, बघा काय झालं. एका समसंख्येनंतर एक विषम संख्या असेल तर दोघांची बेरीज करून निकाल मिळेल. म्हणजे 6 अधिक 3 किती भेटलं आपल्याला, सॉरी 6 अधिक 13 किती भेटले आपल्याला, 19. त्याच्यानंतरची संख्या आहे 2. म्हणजे बघा, एक विषम संख्येनंतर समसंख्या असेल परंतु परिपूर्ण वर्ग नाहीये, हे नाहीये, तर दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्यास निकाल मिळेल. म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल, 19 दुने किती होईल, 38. म्हणजे फर्स्ट रोचं रिझल्टंट आलं आपल्याकडे 8, दुसऱ्या रोचं रिझल्टंट आलं 38. दोघांच्या परिणामांची बेरीज केली आपण, 38 अधिक 8 किती भेटेल, 46. पर्याय डी जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. पर्याय डी करेक्ट उत्तर. व्हेरी गुड. कीर्ती, ललिता, कोमल, पूजा, मानसी, प्रियांका, सुमेध, अगदी परफेक्ट उत्तर आपण सर्वांनी दिलंय. ठीक आहे, क्लिअर प्रत्येकाला, कसं करायचं समजलं का. असा प्रश्न सॉल्व्ह करायला आता याच्या पुढे मी एक प्रॅक्टिस साठी देऊ एक क्वेश्चन तुम्हाला, आता लगेच कराल का. चला, आता हा एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, बघू काय दिलंय. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालांतील फरक शोधायचा आहे. निकालांतील फरक म्हणजे इथे डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. डिफरन्स शोधायचे, काय डिफरन्स येईल, 19 3 2 या संख्या दिसत आहेत, नंतर 15 9 21 या संख्या दिसत आहेत. फर्स्ट रो चा विचार करा, 19 आणि 3 चा पहिले विचार करा, मग जो रिझल्टंट भेटेल त्याचा आणि 2 चा विचार कराल तुम्ही, आणि जो फायनल रिझल्टंट येईल तो इथे असेल आपला. त्याच्यानंतर 15 आणि 9 चा विचार करा, जो रिझल्टंट भेटेल तो इथे लिहा. त्या रिझल्टंटचा आणि 21 चा विचार करून जो फायनल रिझल्टंट भेटेल त्यांच्यामधील डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. डिफरन्स किती येईल, जो डिफरन्स येईल ते आपलं उत्तर असेल. 4 पर्याय दिलेत, 17 16 15 26. पाहूयात कोण किती फास्ट उत्तर देते. व्हेरी गुड, कीर्ती, पूजा उत्तर देखील दिले, 16 डिफरन्स. क्या बात है, क्या बात है. कीर्ती, पूजा, कोमल, ललिता सर्वांची उत्तर येत आहेत पर्याय बी. मानसी, पूजा, अमृता, क्या बात है. गजानन. चला तर सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा खूप सारे जणांनी उत्तर दिलंय. बघा, एका विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या असेल तर दोन्ही क्रमांकाची बेरीज करून आपल्याला रिझल्ट भेटेल, म्हणजे इथे भेटला 22. आता एका समसंख्येनंतर दुसरी एक समसंख्या असेल तर पहिल्या क्रमांकाला दुसऱ्या क्रमांकासह विभाजित करायचं, म्हणजे काय करायचे त्यांचे डिव्हिजन. म्हणजे 22 भागिले 2 11 भेटलं. पहिल्या लाईनचं उत्तर 11 आलं, पहिल्या लाईनचं उत्तर 11 आलं सर्वांचं. अच्छा, दुसऱ्या रोचा आता विचार करूयात. बघा काय दिलंय, एका विषम संख्येनंतर एक विषम संख्या असेल, एका विषम संख्येनंतर पूर्ण वर्ग संख्या आहे. चला, विषम तर आहे परंतु पूर्ण आणि विषम संख्येतील फरक निकाल असेल, म्हणजे 15 वजा 9 केलंय तर निकाल असेल आपला 6. आणि समसंख्येनंतर एक विषम संख्या असेल तर दोन्हींची बेरीज करून निकाल आपल्याला भेटणार आहे. म्हणजे काय होईल इथे, 6 अधिक 21 27 दुसऱ्या रोचा
रिझल्ट आला. मग 27 वजा 11 केले तर उत्तर काय भेटेल? 16. 16 कुठे दिसते? पर्याय बी. ओके. 27 वजा 11 पर्याय बी 16 हे काय असेल? उत्तर असेल. म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात आलाय तर कम्प्लिटली क्लिअर झाले म्हणायला काही हरकत नाही, राईट? चला आता इथे आपण हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्क देईल, कारण बघा हा प्रश्न तुम्हाला जमेलच आता. इथे निकालाचे गुणाकार शोधायचे, म्हणजे जो रिझल्टंट येईल ना त्याचं मल्टिप्लिकेशन कराल तुम्ही. ओके, करा. जेव्हा पण तुम्ही बघा सेशन बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पार्ट तुम्हाला बघायला भेटेल, त्याचा तुम्हाला गुणाकार करायचा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 49वा प्रश्न, तो आपण पाहूयात. पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, कारण बघा एक टाइप क्लिअर झालंय. पुढचा प्रश्न 49वा प्रश्न. जर पेन बरोबर 70 असेल, बुक बरोबर 86 असेल, तर डस्टर बरोबर किती होईल? बघाच काय केलंय इथे पोझिशनल व्हॅल्यूचं लॉजिक बघ कसं दिलंय. पी 16 वर येतंय, ई 5 वर येतंय आणि 14 वर येतंय. टोटल केली तर भेटते 35. यांची जर पोझिशनल व्हॅल्यू ऍड केली तर 35 भेटते, म्हणजे 35चा डबल केले ना. 35 गुणिले 2 केलं 70 भेटलं. बघा बी येते 2 वर, ओ येते 15 वर, ओ येते 15 वर, के येते 11 वर. 15 15 30 अधिक 13 43 गुणिले 2 86 भेटलं. मग डस्टर मध्ये डी येते 4 वर, यू येते 21 वर, एस येते 19 वर, टी येते 20 वर, ई येते 5 वर, आर येते 18 वर. 40 अधिक 20 60. तर बघा इथे काय झालं, हे 40 40 अधिक 20 60. 60 अधिक 23 किती झाले? 83 अधिक 4 87. टोटल भेटले 87. 87 गुणिले 2 करा. 7 दुने 14, 8 दुने 16, 1 17, म्हणजे काय झालं? 174. पहिला पर्याय उत्तर असेल 174. डस्टर बरोबर काय येईल? पहिला पर्याय 174 हे उत्तर असेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अच्छा, हा प्रश्न देखील या टाइपचा देखील क्वेश्चन क्लिअर आहे ना? आपण मागे एक क्वेश्चन केला होता ना याच स्वरूपातला, आठवतंय ना? जमेल ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न 51वा प्रश्न. जर एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये आर्मीला जर 38 19 असं लिहिलं असेल, तर नेव्हीला कसं लिहिण्यात येईल? त्याच सांकेतिक भाषेमध्ये नेव्ही या शब्दाला कसं लिहाल? चला सॉल्व करा क्वेश्चन. सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. बघा तुम्ही जर पोझिशनल व्हॅल्यूचा जर विचार केला ना लगेच उत्तर भेटेल, परंतु तुम्ही मला वाटतंय पोझिशनल व्हॅल्यूचा विचार केलाच नाहीये, त्यामुळे अजूनही एकाचंही उत्तर आलेलं नाहीये. काय केलं होतं बघा, ए 1 वर येते, आर 18 वर येते, यांना ऍड केलं. 1 अधिक 18 किती भेटले? 19 भेटले, इकडे लिहिलंय. एम येते 13 वर, वाय येते 25 वर, यांना ऍड केले, उत्तर येते 38, इकडे लिहिलं. फक्त एवढंच करायचं होतं. 14 अधिक 1 15 झाले. 15 या बाजूला लिहू आपण, आणि व्ही येते 22 वर, वाय येते 25 वर, किती झाले? 47, म्हणजे उत्तर येईल 47 15. पर्याय सी आपलं उत्तर होतं. उत्तर होतं पर्याय सी. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 52. अच्छा, हा एक नेक्स्ट क्वेश्चन पाहू, एक त्याच्या पुढचा एक होमवर्क देईल आणि आपण थांबू आजच्या सेशन मध्ये. ठीक आहे. अच्छा बघा, असा एक क्वेश्चन जो विचारण्यात आला होता, जो आपण व्हिडिओ चेअर बोर्ड वाला क्वेश्चन होता ना, तोच फॉर्मॅट इथे ठेवून क्वेश्चन बनवलेला आहे. बघा काय केलंय. पॉइंट जर एम आर एल के जी असं लिहिलं असेल, विंग्स बरोबर टी एम आर डी एच असं लिहिलं असेल, तर राईट या शब्दाला कसं लिहिलं जाईल
हे आपल्याला विचारलंय, करायचंय काय बघा. टीचं अपोजिट जी, एनचं अपोजिट एम, आयचं अपोजिट आर, ओचं अपोजिट एल, पीचं अपोजिट के. म्हणजे जो आपण अशा स्वरूपातला प्रश्न आयोगाचा पाहिला होता, टीचं अपोजिट काय येईल, जी येईल. एचचं अपोजिट आय, जीचं अपोजिट टी, आयचं अपोजिट आर, आरचं अपोजिट आय. म्हणजे आय टी आर आय जी. सॉरी, एचचं अपोजिट एस, इथे इथे एस द्यायचंय. सॉरी, एचच्या पुढचं लेटर लिहिलं ना मी, सॉरी. बघा इथे काय होणार आहे, एस टी आर आय जी, एस टी आर आय जी. एचचं अपोजिट एस द्यायचं होतं. ठीक आहे. एस टी आर आय जी कुठे दिसतंय, पर्याय डी. म्हणजे हे ऑप्शन डी काय असेल, आपलं उत्तर असेल फायनल. ओके, ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. गाइस, क्लिअर झाले आजच्या सेशन मधले सर्व क्वेश्चन्स. सेशन नक्कीच एन्जॉय केलं असेल. काही जणांना बरेच काही गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटल्या असेल. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. आणि उद्याच्या सेशन मध्ये बघा, उद्या आपलं सेशन नसेल, सॉरी, उद्या माझं सेशन नसेल. ठीक आहे, आपण डायरेक्टली आता भेटणार आहोत कधी, मंडेला. आपलं सेशन असेल डायरेक्टली मंडेला. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि बघा, सेशनला, प्रत्येक सेशनला, सेशन संपल्यानंतर एक सर्वे फॉर्म तुम्हाला दिला जातोय. त्या सर्वे फॉर्मला नक्की फिल करा. पुन्हा भेटू नवीन क्वेश्चन्स, नवीन एनर्जी, नवीन जोश, नवीन चॅप्टर सहित. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि उद्याच्या साठी बघा, उद्या एक विशेष दिन आहे, जगतभरी 19 फेब्रुवारी, राजशिव छत्रपती यांची जयंती. आणि अशा या जयंतीनिमित्त मी तुम्हाला आत्ताच ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचं सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.